दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी स्थलांतराची गरज नाही। शाळेतूनच 12वी पर्यंतचा मार्ग मोकळा। आदिवासी शिक्षणाला नवी दिशा। माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विकासाचा ठोस निर्णय। आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण आता अधिक सोपं आणि सुलभ होणार आहे। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार राज्यातील एकूण 24 आदिवासी शाळांना श्रेणीवाढ देण्यात येणार असून त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे। या आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त अशा भागात आहेत। घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक नसल्यामुळे गळतीच्या प्रमाणात वाढ होते आणि अनेक विद्यार्थी माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहतात। या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा विशेष भर आहे। शिक्षणाची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी 148 शिक्षकांच्या पदनिर्मितीसह आवश्यक खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून त्या ठिकाणीच 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत। तसंच 19 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार आहेत। माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये 18 ठिकाणी कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एका ठिकाणी 11वी आणि 12वी कला महाविद्यालयाला देखील मान्यता देण्यात आली आहे। या सर्व निर्णयांमुळे आश्रमशाळांमधूनच महाविद्यालयापर्यंतचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीचा आणि सुलभ होणार आहे। शाळांची श्रेणीवाढ आणि शिक्षणाच्या सुविधा वाढल्यामुळे आदिवासी शिक्षणाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे।